नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे उधारी. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुशीत शांतपणे झोपलेल्या नवजात बाळाकडे थकलेल्या शिणलेल्या नजरेने पण कृतकृत्य झाल्याच्या भावनेने आईने बघितलं. तिचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. इतक्या महिन्यांची दगदग ती विसरली. स्त्री जन्माचं सार्थक झाल्याची भावना तिच्या मनात होती. बाबांना वाटत होतं, ही तर माझीच प्रतिकृती. आता या छोट्याशा रोपट्याची काळजी घेऊन, निगा राखून त्याची चांगली वाढ कशी होईल याकडे मला लक्ष द्यायचं आहे. त्याला चांगले संस्कार देऊन, चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी माझी आहे. अगदी जन्माला येण्याआधीपासून आई, बाबा, आजी, आजोबा, काका, आत्या, मामा, मावशी अशी सगळी आपली माणसं आपली काळजी घेत असतात. आपण मोठे झालो तरीही ते आपली काळजी करत राहतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या जडणघडणीत असे कितीतरी हात लागलेले असतात. प्रत्येक वयातले मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी हे तर नातेवाईकांच्याही आधी आपल्यासाठी उपलब्ध असतात. अगदी सहजपणे आठवणारी ही आपल्या आयुष्यातली जवळची माणसं. आपण एकटे एकटे वाढत नसतो, तर या सगळ्यांच्या मदतीने आपण मोठे झालेलो असतो. आपल्या प्रत्येकावर त्यांचं ऋण असतं. आपण मागितलेलं नसताना ते प्रेम आपल्याला भरभरून मिळत असतं. या ऋणाची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. आपण तसा प्रयत्न देखील करत नाही, इतकं आपण ते गृहीत धरलेलं असतं. आपण देखील या सगळ्यांवर प्रेम करतो, पण त्यांच्या तुलनेत आपण कमी पडतो. त्यांच्या ऋणात राहायला आपल्याला आवडतं. उधारी या शब्दात एक गर्भित अर्थ आहे. जे आपण कोणाकडून घेतो ते त्याला परत करायचं असतं. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची उधारी मात्र मी अजून चुकती करू शकलेली नाही. आम्ही दोघे ट्रिपला गेलो होतो. रात्रभर प्रवास झाला आणि सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला अर्धा पाऊण तास असताना आमच्या बसला अपघात झाला. आम्हाला काही दुखापत झाली नव्हती. आम्ही बसमधून खाली उतरलो. एका जागी शांतपणे उभे होतो. हे काही बोलत नव्हते. माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हते. अगदी सुन्न झाल्यासारखे वाटत होते. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की यांना काहीही आठवत नाहीये. मला काय करावं ते सुचेना. आम्ही जिथे आहोत त्या गावाचं नाव काय, इथे डॉक्टर असतील का, यांना कुठे न्यावं, मला काहीच सुचेना. इतक्यात एक 25चा तरुण आमच्या जवळ आला. तो मला म्हणाला, आपण यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. मला काय करावं ते कळेना. कोण आहे हा मुलगा? कसा विश्वास ठेवू मी याच्यावर? याने आम्हाला फसवलं तर? माझं मन शंका घेऊ लागलं. पण माझ्या निर्णयाची वाट न पाहता तो आमची बॅग घेऊन चालू लागला.
आणि भारावल्यासारखे आम्ही दोघंही त्याच्या मागून गेलो. त्याने आम्हाला तिथल्या मोठ्या डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, डोक्याला मुक्कामार लागलाय, त्यामुळे यांना आत्ता काही आठवत नाही आहे. अजून थोडा वेळ अशीच परिस्थिती राहील, पण नंतर यांना सर्व काही आठवायला लागेल. त्या मुलाने आपल्या घरी कधी फोन केला ते मला कळलंच नाही. दवाखान्यातून त्याने आम्हाला सरळ त्याच्या घरी नेलं. ते त्याच्या काका काकूंचं घर होतं. आम्ही घरी जाईपर्यंत त्याच्या काकूने गरमागरम तांदळाच्या भाकरी आणि मेथीची भाजी असा फक्कड बेत केला होता. 12-12:30 नंतर यांना थोडं थोडं आठवू लागलं. आम्हाला जो देवदूत भेटला होता त्याने आम्हाला दवाखान्यात नेलं, दुपारी पोटभर अन्न देऊन तृप्त केलं आणि आमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्हाला बसमध्ये बसवून मगच तो त्याच्या कामाला गेला. कोण होता तो आमचा? आम्ही आयुष्यात कधी एकमेकांना पाहिलं देखील नव्हतं. का आला असेल तो आम्हाला मदत करायला? जन्माला आल्यापासून जे प्रेम आपल्याला मिळतं त्या आपल्याच माणसांची एक अगदी साधी अपेक्षा असते की आमच्या आयुष्याच्या संध्याकाळी आम्हाला देखील असंच प्रेम मिळावं. अपेक्षा चुकीची नाहीच आहे. आम्हाला जो देवदूत भेटला त्याची तर आमच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती. त्याने अगदी निस्वार्थीपणाने आम्हाला मदत केली होती. आमच्या आयुष्यात जसा तो अचानकपणे आला तसाच नाहीसाही झाला. सगळं जग जवळ आलंय. आपण 7 समुद्रापार असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधू शकतो, पण आमचा देवदूत आम्हाला परत भेटलाच नाही. ही उधारी अगदी व्याजासकट चुकती करायची इच्छा मात्र खूप प्रबळ आहे. धन्यवाद.